कान्हा अरे कान्हा कान्हा अरे कान्हा कुठे गेला कान्हा अरे कान्हा कान्हा अरे कान्हा तिकडे काय करतोय इकडे ये अरे कान्हा अरे लवकर ये अरे मी सुद्धा अरे कान्हा लवकर ये काय बोललास अरे लवकर ये लवकर ये कान्हा अरे कान्हा बोलत का नाही कान्हा अरे लवकर ये कुठे गेला कान्हा मला कशासाठी बोलवलं ठीक आहे देवा तुम्ही निवांत राहा अरे गाड्यांचा मोठी कामगिरी संपवली गाड्यां काही एकटं होणार नाही बाय संगतीचे पेंड्या बोबड्या वाकड्या गेले तरी कुठे त्यांना शोधलं पाहिजे पक्षी बोलुनी तिला विलय करती साज सुंदर करुणी गाद डोईवरी गागरी चला चला पुरी लो साऱ्या मिलोनी जाऊ मथुरे बाजारी चला चला पुरी लो साऱ्या मिलोनी जाऊ मथुरे बाजारी
पाखरे गाई वासरे गोटा अंबरती किरणे सोनेरी चांद सनरी जवनी तुगवणावरी पाखरे गाई वासरे गोटा पहाट पडलं तर आनंदाचं वातावरण, कोंबड्याची बांग, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून कसं मन प्रसन्न होतं. होय आधी, बरोबर बोलली. ही बावळट काळी. गेले दिवस, निघाली होते माघारी. आता तारा, आल्या का घरी? कोण आला? कळवळलं नाही. कोण आपलं वतीत मग कुठे जायचं कोण आठवलं? सध्या, तुझ्या गावातून बघ. अगं थांबा की उचललं नाही. मी आवाज देते. मावशी, अगे मावशी. मावशी, अगे मावशी. अगं आपल्याला कुठे जायचं आहे ना, तेव्हा लवकर ये.
मावशी एवढा उशीर का झाला तुझ्या डोक्यावर आला अगं राजे, सकाळी किती कामं असतात. हे काम अगं बाई, काम शब्द ऐकल्यावर राजी बघ कशी सावध सुटली. चल बाजूला. अगं सकाळी मी त्या विद्याच्या, संचिताच्या, तन्वीच्या, रसिकाच्या, रोहिणीच्या जरा मातीला गेली होती. हा, आणि उद्या मी गावामध्ये पण जाणार आहे. कोण येणार आहे? हात वर करा. काढून तयार करून ठेवा. ऐकलं का मंडळी? बाकीच्या लोकांनी शेतीधंदा सोडून शहरात जायला लागले. तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की जमिनी विकू नका, तर पुढील पिढीचे अस्तित्व आहे. कोण कथा मेला राणीचा रात्रीचा बागलावून करतो तरी काय? मी जमिनी काय नको बोलली, पोरं नाहीत. तर तो बघा दिसत नाही तुला डोळे फुटले. अरे काय त्याला बोलत कसा नाही, बोलत कसा लांब आहे का? अगं राधे, मला एवढं कशाला का गाई बोलवलंस? अगं मावशी आम्हा पोरीला वाट माहित नाही तुला चंद्रा निरोप दिला नाही कोण मिळली चंद्रा? त्या मावळ्याच्या पप्पांची भांडोरी सून. अगं राजा, हिला माझ्याशी प्रेमाने बोलायला सांगा. अगं मावशी प्रेमाने म्हणजे कसं ग काय केलं तुम्ही? कधी काही केलात नाही? कळालंच कसा? एकाला हाय, दुसऱ्याला वाण आणि तिसऱ्याला ती बोलून जाय. अगं, आताची सध्याची परिस्थिती काय? काय या बायकांना पोरीवर काय भरावसा आहे? पण राधे, हिला माझ्याशी प्रेमाने बोलायला सांग. चंद्रे राम चंद्रे काय करतेस तरी काय? मोठं घालून पॉप करशील? चल बाजूला. चल राधे, मागं जाऊया. चल मावशी अगं
मावशी आता काय झालं? अगं तुम्ही चालल्यात काय तयार पण घेतलं काय नुसतं काय सांगणार कधी अगं सांगायला होय. मग त्याशिवाय बाजार कसं होणार अगं ठीक आहे सांगतो मी. सांगा मग अगं सगळ्यांनो ती मावशीकडे शृंगार विचारते तर आपण आपलं शृंगार सांगूया तिला. अगं मावशी मी सांगते. सांग मग मी नेसली पैठणी हा इकडे जोडी जोडी होय पण मी शांती नाव घेते. घे मग आंब्याच्या झाडाखाली घेत होती विसावा. आंब्याच्या झाडाखाली घेत होती विसावा आणि विचारवाचा चिकन नवरा या गुजरीत नसावा. ते काय काय आज तुझाच काय नवरा आहे चल बाजूला मग तू नाव नाही घेणार कशावर गाडीवर ना हा अगं तू तीच कामं कर मला काय करू नको. चल बाजूला तू ये आता तरी होय मग चल बाजूला आवाज आला काय नाही आला तिथं उभा राहा. बोल आता, बोल. दूध दूध चल बाजूला मग तू काय नाव नाही घेणार हा काय पेरलंस तरी काय लसूण होय हा तू काय होय काय चल बाजूला तू पण नाव घे अगं तुझ्या नवऱ्याचं घे त्या समुद्रात मोती मिले त्याचे गुहागर नाव त्या समुद्रात मोती मिले त्याचे गुहागर नाव कौशल माझे गाव गंगा माझे नाव विक्रम चालेल बाजूला होय काय इकडे बाजूला अशी प्रेमाने बोल ग बघाव तेव्हा भांडतच असतील अगं राधे तू काय घेतलंच नाही काय अगं मावशी मी घेतलं तरी आणि चालले वगैरे बाजारी. अगं तू काय नाव नाही घेणार अगं मावशी तू म्हणतोस मी घेते. घे मग मथुरा नगरी चाली रंग पाहून कृष्णाची घोडी. मथुरा नगरी झाली रंग पाहून कृष्णाची घोडी. अगं मावशी ऐकतेस ना ग काय ते यमुनेच्या काठावर दिसे राधांची जोडी. थोडी चल बाजूला चल मावशी मावशी तू आम्हा सर्वांना शृंगार विचारलास आणि तुझा ग अगं माझा फॅमिलीचा शृंगार मी पण घेते तुझं दूध दही काहीतरी पण मी पण एक छानसं नाव घेते ठीक आहे मग छानसा बोला. ऐका हा तवसाळमध्ये गुहागर मध्ये भेटला तवसाळमध्ये गुहागर मध्ये भेटला दीपक रावचं नाव घेता घेता लंगात त्याचा पटला मस्करी केली ग. अगं मावशी पण कोणते दीपक राव ग ते मनसेवाले गेल्या म्हणजे काय मग करता तिकडं म्हणशे त्याच्यात फक्त 200 आहे. पाचशे देत नाही वाटतं. नाही आता बोलते ती देतात की चल बरं आपल्या आता जाऊया चल मावशी
म्हणते तूच एक छानचं गाणं म्हण. असं म्हणतेस? अगं, परवाच मी या दिल्ली कोपऱ्याचा मुलगा दिवेशीच्या लग्नात आली होती. इथेच आली होती गाणं म्हणल्या. अगं मावशी कोण तिथं गाणं म्हणायला? नाव सांगू? अगं सांग. सांगते मग. अगं ती मावळातली देवी बाया, अगं रवी बाया, उरला रवी बाया, पहिली कथा देवी बाया, जानकी बाया, एवढ्या होत्या. अगं मावशी मग कोणती गाणी म्हणतात ग? अगं आता तिथलं ते गाणं म्हणते. अगं म्हण मग. मग तुम्ही साथ द्याल ना? अगं देतो आम्ही. बोलत्या मुर्दाते मुरत वेडी, मुर्दाते मुरत वेडी, मुर्दाते मुरत वेडी, मुर्दाचे मुरत मेरी, मुर्दाचे मुरत मेरी, मुर्दाचे मुरत मेरी. दिवेश नवरा, दिवेश नवरा, दिवेश नवरा, दिवेश नवरा, दिवेश नवरा, दिवेश नवरा. ताडा माडाच्या, ताडा माडाच्या, लांब लांब पाती, ताडा माडाच्या, ताडा माडाच्या, लांब लांब पाती, रोशन वावरा, जय आवरा, पत्रावल्या काठी, रोशन वावरा, जय आवरा, पत्रावल्या काठी. अगं मावशी म्हणतेस तरी काय? अगं पत्रावल्या वाक्य म्हणलं, मी ऐकलंच तरी काय? अगं मावशी आम्हाला वाटतं ते दुसरंच काहीतरी. हा, तुमचा विचारच बोलत आहे. चल मग जाऊया आपण. नाही तुम्हाला हे काही गाणं आवडलं नाही वाटतं. अगं मावशी आम्हाला काही लग्नात जायचं नाही आहे. आम्हाला मथुरा घाट चढायचा आहे. मग मी आता दुसरं गाणं बोलू. अगं बोल मग पण छानसं बोला. बोलते मग. सध्या हा धाराच्या आंब्याखाली आनाऱ्यांचा विरल वाणी. धाराच्या आंब्याखाली आनाऱ्यांचा विरल वाणी. रखवलेला चुकली झाला, नऱ्याला उचलून नेला. रखवलेला चुकली झाला, नऱ्याला उचलून नेला. अगं मावशी कोणता नाही आहे गं? तो हड्डी कल्ला. अगं मावशी तू राहू दे. आम्ही ते छानसं गाणं बोलतो. बोला मग. देव रविया माथ्यावरी आला, बर दुपारचा वेला झाला. देव रविया माथ्यावरी आला, बर दुपारचा वेला झाला. शृंगार सांभाळ चला चढू गाठाला, संग घेऊन मावशीला. सिरी घेऊन विदाई गुण माठ, सिरी घेऊन विदाई गुण माठ. दयालो चालू वाटेला, डोले चालू गाठला, दयालो चालू वाटेला.
अरे गौरव तू समोरून येतच आहे. बाहेर समजते पेंड्या वाकड्या गेले तरी कुठे त्यांना आवाज देऊन पाहतो. अरे म्हटलं पेंड्या आला पेंड्या गेले कुठे. अरे म्हटलं वाकड्या रे वाकड्या. अरे लवकर या. अरे लवकर या लवकर या. लवकर घ्या
म्हातारा कुठे गेला आणि तुझी पोरा अरे बोबड्या अगं वाकडे आला अरे होता कुठे काय अरे जातच पडलं तर दुपारी खा कुठली अरे तू गेलास कुठे होतास साहित्य पाठवून आलाच बरा झाला आणि इथे नाराज आले हातात रडतोय माझा पेन वाकडे गेला कुठे वाटतो अरे तू माणूस कशाला तिने दिला तुला हर पण तोले खायवर का लेके भाव घर तू आपण बघतो कशाला अरे आम्हाला बोलवलंच कशाला देवाने आपल्याला कामगिरी संपवले काय कामगिरी संपवले कसली मला सत्तर पिंकी आज जोडी गवळणचा मेला मेल्या नाही रे. मला सत्तर पिंकी आज जोडीचा मेला मजुरीच्या बाजारात जाईल त्यांचा टक्का प्रतिबंध करायचा आहे अरे काय एवढ्याच माझा वाकड्या मोकळ्या कशाला ए चला मथुरेच्या गवळणी अडवायच्या अरे चल चावला जगत गेला लागले आम्हाला ओळखलंच नाही आमची नावं पाहिजे हा माझा गोम्याजी हा माझा राम्याजी हा माझा सोम्याजी आणि हा काय गणपतजी आणि हा माझा देव्याजी माझं तुला नाव ऐकायचं माझं नाव काय माझं नाव धनमाजी तू आपलंच काय माझं नाव धनमाजी होय आले ना हा रस्ता प्रतिबंध सगळे रस्ते अडवलेले आहेत त्यात तिथे वापरले आहे बघ किती लाईन लागली अरे आयसला बघतो तुझा आयस कुठं आहे की बघ त्या तुझ्या आयशीला दूध दिला तुला पण तुला आई म्हणतोस अरे तुला मावशी दूध द्यायला बोलावलं ना मग काही दूध घ्यायचं नाही तुझ्या म्हणतात तू नाही हा पोरगा काय चिकना मोठू सुरेश हा चिकना पोरगा आहे तुझ्या बापला या बापाला काय सांगतो हा पोर पण आहे ना याच्या आईशी तुला दूध द्यायला नाही तुझं दात चिकाडलं तर आणि आईशीला काय
आपल्याला काय अटकलं नाही तुम्ही जा जा आपण पाहिजे अरे माऊली, तू सगळ्यांचा पटापटा घेतेस. माझं घे ना. तुझं काय वेळ? येते हा. डोक्यात राहत नाही? साज केला, शृंगार केला, पाहत होते आईला. साज केला, शृंगार केला, पाहत होते आईला. वाकड्याच्या मिठीत गेल्याशिवाय झोपच नाही ना. तुला माहिती मिळाली तेव्हाच तू तिथे पाठीमागे राहिला मला आणतो त्या पोटावर माझं बघत का त्या पोऱ्याला देत जा. हा नाही ना हे मावशी, माझा बदला घे. हे मावशी. अरे काय तुला आठवत हा त्या परवा सांगत होता आता मी पाहून पहिला गेल्याची कोंबडी काय ती पडली काय हा काय तुला तुझं नाव मावशीबाई काय आज मावशीबाईसाठी अरे शिकवत त्यांनी दीपक जोशी यांचं नाव घेतलं त्यासाठी मावशीच्या भूमिकेसाठी दीपक गणपत जोशी यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलेले आहे. तरी नमनाट्य मंडळ आभारी आहे. इकडे हात नाही दे. दीपक जोशी दीपक जोशी यांचं असं अजून आहे आपल्याला अजून एक नाव घेतलं तर ते अजून एक तुम्हाला पारितोषिक देतील. मावशीबाई अजून जर दीपक जोशी यांचं नाव घेतलं तर त्यांना ते अजून ते पारितोषिक देतील. येते बघ. तिरके पडला पाऊस. अरे तू थांब. येते ना. येते. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले. दीपकराव, तुमच्यासाठी मी 7 जणांना सोडले. त्या दुकानाप्रमाणे त्यांनी 500 रुपये जमा केलेले आहेत. तर नमनाट्य मंडळ आभार आहे. धन्यवाद. तिरके पडला पाऊस. अरे बोल बोल तिरके पडला पाऊस. तिरके पडला पाऊस. पुरारी बांधिला. पुरारी बांधिला. काय तुला अरे तुझी एवढी फाटी कुठला आता बोल तुझं काय आहे पडला पाऊस बोल बोल काय पुरारी बांधिला. पुरारी बांधिला. घे म्हणते तुझे नाव घेता घेता गुपचूप पडलो गटात पालांना गांडीला. हे म्हातारीला ऐकणार नाही तू चालत समजव आम्ही श्रीकृष्ण देवांचे सवंगडी पेंड्या बोबड्या वाकड्या आणि मी मुगा होय 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 इथे येण्याचं कारण आरसला प्रतिबंध केला आहे. आरसला प्रतिबंध असेल तर दुसऱ्या वाटेत जाऊ. सारे रस्ते प्रतिबंध केले आहेत. आणि कायदा कोणाचा? हुकूम देवांचा आणि कायदा आमचा. सारे कायदा ऐकतात. राधे आडवी तो वाटेला कायदा सुदाम संगड्यांचा. राधे आडवी तो वाटेला कायदा सुदाम संगड्यांचा. हिरपरतुनी माघारी हुकुमाये देवांचा. हिरपरतुनी माघारी हुकुमाये देवांचा. Thank you.
बंद झालं? ऐकलं फक्त कायदा हो आमच्या कायद्याने इथे तुम्हाला थोडं बसावं लागेल ठीक आहे अरे कमल्या कमल्या बसल्या बसल्या बस ही काही उभी काय म्हातारी बघते काय काय डोलं बघून कशाला बघतात अरे ही म्हातारी तू उभी तुला काय बसता येत नाही बसन म्हणजे कधी मी बसणार नाही बसवू दे की आम्हाला गाणे बसवायला तुला बसवायला वाकड्याला बोबड्या काय कमी आहे काय बसली ना बरोबर बसली बसवली
तांब तांब गवळणी देव माझ्या उंगारोणी दही दुधा केलोणी येऊ नको बाजारी आला मोरारी गोवर्धन केदारी राजे नंदाये शोधे कामी लाडलारी गाई गलाती दोन गुंजवणी दारी दोन दहीद चोरी दोन मटणी चोरी दोन संगड केलं दोन गोडवी करी दोन देवसी वाटत दोन तुला कुमारी अरे हो सुदामाला दिलेली कामगिरी कोणत्या स्त्रीने पार पडली मी पुन्हा ठाऊक सुदामाला आरोग्य देऊन जातो. अरे म्हटलं सुदामा, अरे म्हटलं बेटा सुदामा. देवाने पाया पडतो. अरे तू माझ्या पाठीमागे काय पाया पडतो तेव्हा इकडे आहे. याला आहेच तसा हा कोण? हा भूत इकडे चालला. नवरी कामगिरी कोणत्या स्त्रीने पार पाडली तेव्हा कारण नवरदेवी कृष्णाच्या झाडाखाली बसले आहेत. सुदामा ठीक आहे तू गोकुळात जा आणि गायीपाशी राखत राहा. अरे हो सुदामाने काय बंडल टोकले मी पुन्हा ठाऊक गौरेंद्र मथुरेचा घाट चढत आहे मी जाऊन पाहतो. मावशी उभी राहा आता तू बोल. मावशी मला ओळखलं नाही. काना तू येते बोलते इथे तुझं कारण राधे मथुरेचा पंचमामा खूप मात्र आहे. गोकुळातले सर्व दैवी मथुरेला न जाता गोकुळातच राहिले पाहिजे असा माझा हुकूम आहे. अरे काना तुझी ओळख दाखवायची सर ते मला सगळ्यांना दाखव. ऐक तर. जन्म झाला मध्यरात्री मेघराजा गर्जन करी वासुदेव घेऊन निघाले गोकुळ नगरी. वासुदेव घेऊन आले नंदनगरी. Thank you.
ऐकलंच ना माझ्या जन्मकथा? हो का ना अगं मावशी काय करा ते? अगं हे खरोखरच देव आहे आपण मग त्यांच्या शरण जाऊया. मग ठीक आहे
तू इथे लपून बसलायस आणि या रणांगणात तू दोन हात युद्ध करत असताना पळून कसा गेलास? माझा मोठा भाऊ हो, तुझा मोठा भाऊ त्याची तू आज्ञा घेण्यासाठी गेलास का? मलाच का आज्ञा घेऊन? हो इथं तयार. अरे तुझा हात पाऊस मामा, तुझा हात कर्णकाळ, तुझा आता मृत्यू जवळ आला आहे. हो इथं तयार.